अर्जुन प्लीज मला इथून बाहेर काढ ना यार. अर्जुन मला प्लीज इथे एकटं नको ठेवू ना. अमृता, अरे यार चक्क फोटो चांगले आहेत सगळे तुझे गुढीपाडव्याचे. आहाहाहा. काय झालं? अरे बघ ना, या बांगड्या निघतच नाहीये. अच्छा, बांगड्या काढणं. मला वाटलं काय झालं. अक्षय, तुला जितकं वाटतं तितकं सोपं नाहीये हे. हो? हो हो, काय आहे ना, बांगड्यात चढवणं आणि उतरवणं ह्याला एक स्पेशल स्किल लागतं. हो, कॅरी ऑन. अक्षय, तू काढून दे ना बांगड्या. चल. हे एक काढून दे ना. नाही ग. काढून दे ना प्लीज. प्लीज. सिरियसली? प्लीज. पण ना, इथे काय झालंय? इथे शाबास. आता हे आपण काढायचे. या काय या काचेच्या आहेत, यांचा त्रास नाही होणार. येऊ का? ये ना, ये 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 ये. काय करताय तुम्ही? चला लवकर, उद्याची प्रॅक्टिस नाही का करायची आहे? हो हो हो. चला चला, नाही, वाट नाही. बघतायत सगळे. जाऊया जाऊया, सगळे वाट बघतायत ना. उद्याचा कार्यक्रम मस्त झाला पाहिजे. चला चला. चल चल चल. अर्जुन अर्जुन प्लीज मला इथून बाहेर काढ ना यार. अर्जुन मला प्लीज इथे एकटं नको ठेवू ना. आय प्रॉमिस मी परत ही चूक नाही करणार. मी अक्षयला काय कोणालाच कॉल करणार नाही आणि कोणाचाच कॉल उचलणार नाही. प्लीज बाहेर काढ ना यार अर्जुन. अर्जुन आज फेस्टिवल आहे ना. I want to be with you. Please इथून बाहेर काढ ना. अर्जुन तू ऐकतोयस का? Take me out of this, damn it! तू ऐकतोयस का माझं? पण डोकं आपटून पण काही उपयोग नाही. I wonder, कधी माझं बोलणं ऐकलं तरी असेल का? याराच्या डॅडचा फोन आता सुरू होईल.
कसा आहेस बेटा अर्जुन? माझी मिंटी कशी आहे? फोन नाही उचलत आहे ती. बरी आहे ना ती? तेच तेच प्रश्न, तीच उत्तर, डोक्याला त्रास नुसता. हा डॅड. हा कशा आहेत तुम्ही? हा मी मजेत. हो हो, मिंटी पण मजेत आहे एकदम. हो, फोन नाही उचलत आहे का? हा झोपली आहे ती म्हणून. हो हो सांगतो मी, डोंट वरी. हा ठेवा तुम्ही, बाय. उगाचची कटकट. ती कसली झोपली आहे? तुम्ही आणि कियाराने मिळून झोपवलंय मला. या माई अण्णा, हा मोडा म्हणजे काका काकू, आणि हा जो दरवाजा आहे ना हा अक्षय, आणि हा दरवाजा म्हणजे अमृता, आणि ही चादर आहे ना म्हणजे मी. अगं पोरे का वसुधा, पुढे बोल. हा. हा तर सगळे जमले ना की मी अलगद अशी पुढे सरकेन आणि अक्षय अमृताने गाडगे घराण्याला कसं फसवलंय याचा महाभयंकर आरोप करेल. यस. आणि मग मी म्हणेन की बघा, एकीकडे हे दोघं जण म्हणजे कोण, अक्षय आणि अमृता, प्रेमात असल्याचं, आदर्श नवरा बायको असल्याचं नाटक करतायत. अगदी जेजुरीला जाऊन विधी वगैरे सुद्धा करतायत. पण दुसरीकडे आणि पॉज, शांतता. हो. मग ही शांतता ना असह्य होऊन माई म्हणणार, वसुधा तुला जे काय बोलायचंय ते पटकन बोल आणि स्पष्ट बोल. बोल. त्यावर मी अत्यंत गोड आवाजात म्हणणार, माई मला खरं तर सांगायचंय, अगदी सगळं स्पष्ट बोलायचंय मला, पण पटकन बोलायला माझी जीभ वळत नाहीये हो. त्यावर माई म्हणणार, वसुधा काय चाललंय तुझं? आजच्या सणाच्या दिवशी हे काय बोलतेस तू? जीभ वळत नसली तरी वळव आणि सांग. क्या बात है वसुधा, अगदी हुबेहूब. मग मी म्हणेन, एकीकडे ह्यांचं हे नाटक, दुसरीकडे माई या दोघांनी डिवोर्सचे पेपर फाईल केलेत. डिवोर्स, घटस्फोटाचे पेपर्स फाईल केले यांनी. आणि मग परत एकदा शांतता. हा. आणि मग या शांततेत, या अस्वस्थतेत मृदुला माईंचा हात धरेल आणि म्हणेल, माई हे असं काय बोलते हो ही वसुधा? मग माई म्हणतील, वसुधा काय चाललंय तुझं हे? का उगाचच बिनबुडाचे आरोप करतेस? मग मी माईंना म्हणेन, माई मी नाही हो बिनबुडाचे आरोप करत आहे. पुरावा असल्याशिवाय ही वसुधा मुळी काही बोलतच नाही. हे ऐकल्यावर अक्षय आणि अमृताचा चेहऱ्याचा रंग उडालेला असेल आणि ते मी एन्जॉय करणार. इतक्यात आपली प्रेमदेवता मध्येच बोलेल, भाग्यश्री. हो हो पण तू तिला बोलू देशील? हो, यावेळेला मी तिला बोलू देणार, कारण तिचे डायलॉग खूप महत्वाचे आहेत. ती म्हणणार, आई असं कसं असू शकेल हो? या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आई, हे असं नाही करू शकत. यावर माई म्हणतील, भाग्यश्री मला यावर चर्चा नकोय. वसुधा तुझ्याकडे काय पुरावा आहे तो दाखव, नाहीतर आजच्या दिवशी अभद्र बोलल्याबद्दल मी तुला काय शिक्षा करू शकते हे तू जाणतेसच. करेक्ट ना? परफेक्ट. मग मी अशी तोऱ्यात आपल्या या खोलीत येईल, कपाट उघडून असं अलगद असं एनवलप घेईल आणि मग ऐटीत सगळ्यांसमोर येईल. मग या एनवलप मधून हा कागद असा अलगद बाहेर काढील. मग
तो असा फडकावून मी उघडीन आणि मग असा खणखणीत आवाजात सगळी नोटीस अशी अशी वाचून दाखवीन. त्या नोटीस मधला डिवोर्स हा शब्द ऐकला की माईंच्या पायाखालची जमीन सरके. वसुधा, मग मी म्हणेन, मोठ्या काकू, माई, तुम्ही म्हणाला होतात ना, चुकीला माफी असते पण गुन्ह्याला मात्र शिक्षा. मग आता यांना शिक्षा म्हणून घराबाहेर काढणार ना? माझा हा आवाज ऐकून घाडगे घराची वीटन वीट थरथरे. वसुधा, अगं काय नकला करतेस तू? तू नाटकात काम कर, तुला नक्की अवॉर्ड्स मिळतील बघ. काय काय करायचं होतं मला आयुष्यात, सगळं मेलं, राहून गेलं. हा, पण आता हे नाही राहू देणार. हे नाटक होणारच. उद्या मी माईंना आणि मोठ्या काकूंना खडा सवाल करणार. आता या दोघांना घराबाहेर काढणार ना? वसुधा, हे विचारायचं नाही, त्यांना बाहेर काढायचंच डायरेक्ट. हो हो, बाहेरच काढणार डायरेक्ट. मला अजूनही हसू येते अक्षय, रिहर्सल आठवून. आपण सगळे खूप कॉमेडी दिसणार आहोत. ऍक्च्युली तुला माहितीये का, आपल्या लोकांना हसवायचंच आहे, म्हणजे बघणाऱ्यांना. उलट होणार आहे, आपण हसत बसणार आहोत माहितीये का. आणि अनंताला आणि भाग्यश्रीला अजिबात हसू कंट्रोल करता येत नाही. केवढी धमाल आली पण अक्षय, आणि उद्या पण खूप मजा येणार आहे. ऍक्च्युली आज तरी मध्ये मध्ये मला टेन्शन येतच होतं. असं वाटत होतं की वसुधा काकू आपल्या डिवोर्सच्या एक्नॉलेजमेंटचे पेपर्स फडकवत येत आहेत की काय. पण नशीब तसं काही नाही झालं, आणि आय होप की उद्या सुद्धा तसं काही होणार नाही. पण अक्षय, मी काय म्हणते, आपण रिस्क कशाला घ्यायची अक्षय? आपण जाऊन माईंना सगळं सांगून टाकूया ना, आणि लॉयरला भेटून डिवोर्स सुद्धा विड्रॉ करून घेऊया. हा, अक्षय, पण तुला स्वस्थ कसं बसवलं रे? म्हणजे वसुधा काकूंच्या हातात इतके इम्पॉर्टंट पेपर्स असून त्या काहीच बोलत नाहीयेत. म्हणजे त्यांच्या डोक्यात काही ना काहीतरी प्लॅन चालूच असणार ना. हे बघ, आपण जर डिवोर्स विड्रॉ केला ना, तर आपल्या हातात काउंटर अटॅक साठी काहीतरी राहील. व्हॉट डू यू से? हे बघ, जर वसुधा काकूंनी जाऊन माईंना सगळं सांगितलं ना, तर सगळ्याची उत्तर आपल्याला तोंडी द्यावी लागतील. नाही तर असंही असू शकतं ना अमृता, की काकूकडून खरोखर ते एन्व्हलप गायब झालं असेल, हरवलं असेल. अक्षय, पेपर्स हरवलेले असू देत किंवा नसू देत, आपण जर डिवोर्स घेणारच नाही आहोत, तर आपण जशी डिवोर्स घेण्याची प्रोसेस सुरू केली तशीच न घेण्याची पण सुरू करूया ना. इट इज दॅट सिम्पल. म्हणजे घरच्यांच्या कुठल्याही प्रश्नाला आपण सहज सामोरे जाऊ शकू. अक्षय, कशाला अरे ती टांगती तलवार डोक्यावर ठेवायची? हे कारण तो अमृता, ऐक ना, या सगळ्यावर आपण उद्या बोलूया प्लीज. आता झोपूया. बरं, ठीक आहे, झोपूया आता. गुड. घेतो घेतो घेतो. थँक्यू. बांधलं का नीट? हाँ हाँ बांध दिया हा, ये खाली. आंटी हाँ. आप बैठो हा, बैठ बैठ. मैं ये रखता हूँ. अरे सुकाळीच्या आरे, त्याच्यात दूध, तूप, दही, लोणी घरचा आयरे भरून घेतलंय, सर्व्या भरून. आता करून हलवतोस का? हा, नीट सांभाळून पकड, सांभाळून पकड. ए ड्राइवर, एड्रेस मालूम है क्या? एड्रेस. ओ अंकल, चिल्लाते क्यों? मालूम है मुझे एड्रेस. अरे मी म्हंटल पत्ता माहिती आहे का? कॉस्मॉस. आओ हो म्हणाला तो, आता तुमच्या कानाने दिला खो, तुम्हाला काय ऐकू येईना झालंय. मग त्याला हो म्हणायला काय झालं? बोलला तो हो. चला
कानाची झाली भोक तुमच्या. तू रोजच्या रोज अशी तुळशीची पूजा करशील असं खरंच मला वाटलं नव्हतं अमृता. दे घेत. डिवोर्स बद्दल सगळं सांगावं का माईंना विश्वासात घेऊन? त्या नक्कीच समजून घेतील आणि सांगता येईलच ना की ठरवलं होतं आम्ही डिवोर्स घ्यायचं, पण आता नाही घेणार आहोत. तुझ्या लाडक्या सासूबाई भेटतील आता तुला. नाही माई, माझ्या सगळ्यात लाडक्या सासूबाई तुम्हीच आहात. तुमच्याबद्दल जितकं प्रेम आहे ना तितकाच आदर आहे. म्हणजे भीती सुद्धा वाटते की काय? हो, थोडीशी, पण ती भीती आदरापोटी चालेल. ऍक्च्युली म्हणूनच तुम्ही खूप जास्त आवडता मला, सगळ्यांपेक्षा जास्त. अक्षयपेक्षा सुद्धा?